फ्रेंड्स, माझ्या ताईंनो कशा आता तुमच्या सपोर्टची गरज आहे मला, आणि तुम्ही आशा आहे की मला तुम्ही सपोर्ट नक्की कराल. सकाळची 6 वाजलेले आहेत, तर आम्ही उठलोय. आज सॅटर्डे आहे, शनिवार आहे आणि आज सुट्टी आहे स्कूलला, त्यामुळे आज टिफिन वगैरे त्याचं काही टेन्शन नाही आहे. त्यामुळे गरम पाणी केलेलं आहे, आता मी पिणार आहे थोडं. हाय मावची, पिते मी. तर एक ग्लास उठल्यानंतर आणि पिते. नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझ्या नवीन दिवसात तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. ड्रॉइंग स्वतः काढले सकाळी सकाळी. काय आहे टीव्हीवरती बघून. बघू पिल्लू, वाव छान मस्त. आज पण बघा कसं आहे बघा, हे बघा सकाळचं दृश्य. इकडे तर काहीच केलं नाही किचनवरती. हे बघा. आता चला हे सगळं आपण आवरून घेऊ. हे सगळं कागद करतात. लहान मुलं असलं की एवढा पसार होतोच. पायपुसणी मी स्वतः मशीनवरती शिवलेली आहे, बघा तुम्ही. त्यामध्ये मुलांनी भरपूर कचरा केला होता, त्यामुळे झाडू मारून घेतला. बेडरूम मधील बेड व्यवस्थित अंतरला. ही गोधडी बघा तुम्ही पाहू शकता, ही माझ्या आजीने दिलेली. ही गोधडी कोणाकोणाकडे आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या मुलांना या गोधडीशिवाय झोप येत नाही. एकादशी उपवास असल्याने साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा भिजत घातला. ते बॉटल, थर्मस आठवड्यातून एकदा बॉटल ब्रशने मी स्वच्छ करून घेतले. हवी असेल तर मी नक्की तुम्हाला शेअर करते. आणि हे आमचा मेन दरवाजा आहे, म्हणजे बाहेरचं अंगण समजा, तिथे झाडू मारून पुसून घेतले. तर झाले आंघोळ. आता हा भिजत घातलेला. मिरच्या खूप लांब आहेत, जास्त तिखट पण नाहीत, म्हणजे कसं आता मुलं पण खातील ना, त्यामुळं हे करते. मध्ये बघा तुकट करून घेतली. तर करत आहे मऊ आणि लुसलुशीत आपली साबुदाणा खिचडी. मस्त माझ्या मुलांनी आणि मी खिचडी खूप छान एन्जॉय केली. त्यासोबत दही होतं आणि असा उपवास सोडला. आणि सॉरी, हा ब्लॉग हा खिचडी खाण्याच्या अगोदरचा आहे, नाही तर तुम्ही म्हणाल की खिचडी खाऊन देवपूजा केली की काय. माझ्या ताईंनो, माझी एक इथे व्हिडिओ बनवताना आहे ना मिस्टेक झाली, त्यामुळं हा व्हिडिओ नंतर आधी घ्यायचा तर तो नंतर झाला आहे, सॉरी त्यासाठी. आणि पाऊस येतोय जातोय, त्यामुळे मी मशीनचे कपडे सुकवले, म्हणजे ते लवकर सुकतात. थोडे जरी सुकले तरी मग रात्रभर मग फॅनच्या हवेने सुकून जातात. आणि इथे माझी भांडी वाट पाहत होती की माझी मालकीण कधी येईल, आम्हाला जागच्या जागी कधी ठेवील. आणि काही जेवलेले फराळ केलेली भांडे लगेच घासून घेतली. खूप कंटाळा येतो घासायला, असं तुम्हाला पण होतं का? ताईंनो, माझ्या जीवनामध्ये भरपूर अशा काही सुख आणि दुःखाच्या घटना घडलेल्या आहेत 3 वर्षामध्ये. तर मी तुम्हाला हळूहळू माझ्या आहे, तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून समजेलच. इथे संध्याकाळी मुलांसाठी कुकर लावला, डाळ भात. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.